हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर या अगोदर आपण एका व्हिडिओमध्ये टरबूज कसं विणायचं पाहिलं होतं। तर त्या व्हिडिओला भरपूर साऱ्या कमेंट होत्या की टरबूजची स्लाइस कशी विणायची हे शिकवा। तर मी दोन पद्धतीच्या स्लाइस शिकवणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पद्धत पाहणार आहेत आणि आणखी दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक पद्धत पाहणार आहोत। तर त्यासाठी दोन्ही व्हिडिओसाठी लागणारे साहित्य आपण इथे पाहणार आहोत। तर इथे मी 3 कलरची लोकर घेतलेली आहे, लाल, हिरवा आणि पांढरा, आणि थोडीशी आपल्याला ब्लॅक कलरची लोकर लागणार आहे। नंतर आपण याने शिवून थोड्याशा बिया केल्यासारखे करणार आहोत। आणि इथे मी दोन्ही व्हिडिओसाठी 10 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे, कात्री, आणि आपल्याला थोडंसं कॉटन लागणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हिरव्या कलरची लोकर घ्यायची आहे। आणि हिरव्या कलरची लोकर घेतल्यानंतर इथे आपल्याला 8 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चेन घेतल्यानंतर जर तुम्हाला स्लाइस मोठी हवी असेल तर चेन ह्या वाढवायच्या, एक चेन स्किप करायची आणि ह्या पुढच्या 6 खांबावर 6 खांब घालायचे, 2 3 4 5 आणि 6। आता हा शेवटचा खांब, शेवटची साखळी राहिलेली आहे। तर या शेवटच्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे, एकाच साखळीमध्ये आपल्याला 3 खांब घालायचे आहेत, 2 आणि हे 3। इथे 3 खांब घातल्यानंतर हे 6 खांब आणि हे पहिल्या साखळीवरचा एक खांब, हे टोटल 7 खांब आहेत आणि हे शेवटचे 3 खांब। तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या हे 6 खांबावर 6 खांब घालायचे आहेत आणि हे शेवटचं एक खांब स्किप करायचं आहे, नंतर याच्यावर सांगते। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी शेवटची साखळी आहे याच्यावर 2 खांब घालायचे आहेत, 1 आणि 2, आणि जो पहिला खांब घातला होता त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि परत एक साखळी घ्यायची। आता आपल्याला काय करायचं आहे, हा फ्रंट लूप सोडायचा आहे आणि बॅक लूप मध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब असं विणायचं आहे। टोटल इथून इथपर्यंत विणत यायचं आहे। तर मी पूर्ण कंप्लीट करून घेते। आता काय करायचं आहे, हा जो पहिला खांब आहे इथे स्लिप स्टिच करायचा आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे। इथे मी हिरवा धागा कट करून घेतलेला आहे। तर आता काय करायचं आहे, कुठेही एक जागेवर आपल्याला व्हाईट कलरची लोकर जॉईंट करायची आहे आणि प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे। अगोदर आपण बॅक लूप मध्ये घातला होता, आता सरळ सरळ आपल्याला एक एक खांब घालून हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे। तर हे पाहू शकता, मी व्हाईट कलरने एक राऊंड कंप्लीट करून धागा कट करून घेतलेला आहे, पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जॉईंट करून। तर आता रेड कलरने सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, हा पहिला राऊंड प्रत्येक खांबावर एक एक खांबच घालायचा आहे। तर इथे मी हा पहिला राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी पहिला राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता परत आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे। आता ह्या दुसऱ्या राऊंड मध्ये म्हणजे टोटल आपले किती, 1 2 3 4 5, हा 5वा राऊंड सुरू आहे। ह्या 5व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचे आहेत। तर 5व्या राऊंड मध्ये आपल्याला 2 खांब कमी करायचे आहेत। तर काय करायचं, अशा पद्धतीने ही स्लाइस पकडायची आहे। तर इकडच्या साइडने एक आणि इकडच्या साइडने एक आपल्याला 2 खांब कमी करायचे आहेत। तर 2 खांब कमी करताना आपण 2 खांबावरून धागे सुईवर घेतो आणि 2चा एक करतो। तर या पद्धतीने एक आपला कमी झालेला आहे। आता परत काय करायचं आहे, हे पाहू शकता मी दुसऱ्या साइडला आलेली आहे। दुसऱ्या साइडला आल्यानंतर दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही मधून एक वेळेस धागा काढून घ्यायचा आहे आणि खांबावर खांब घालून हा धागा अटॅच करून घ्यायचा आहे। परत एक साखळी घ्यायची सेकंड राऊंड साठी
आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या पूर्ण राऊंडमध्ये 3 खांब कमी करायचे आहेत. तर मी सुरुवातीलाच एक खांब कमी केलेला आहे. आता इथे एक खांब कमी करायचा आणि इथे एक खांब कमी, अंदाजेच आपल्याला खांब कमी करायचे आहेत. तर ह्या राऊंडमध्ये आपण 3 खांब कमी करून घेणार आहोत. तर इथे मी राऊंड कंप्लीट करून दाखवते. तर हे तिसरं राऊंड सुद्धा मी कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे. तर चौथा आणि पाचवं हे 2 राऊंड आपल्याला काय करायचे आहेत, खांबावर खांब घालायचे आहेत. तर इथे मी लालच राऊंड घ्यायले. तर चौथा आणि पाचवं 2 राऊंड खांबावर खांब घालून घेते. तर इथे मी 2 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बंद करून घ्यायचं आहे. त्यासाठी नंतर आपल्याला भरता येणार नाही म्हणून आपण आताच कॉटन भरून घ्यायचं आहे. कॉटन जास्त भरायचं नाही, कारण थोडीशी चपटी अशी स्लाइस आपल्याला बनवायची आहे. आता काय करायचं, परत या राऊंडमध्ये सुद्धा काय करायचं आहे, इकडच्या साईडला एक आणि इकडच्या साईडला एक असे 2 खांब आपल्याला कमी करायचे आहेत. एक कमी झाला. आणि परत या साईडला सुद्धा आपल्याला एक खांब कमी करायचा आहे. टोटल इथे आपण 2 खांब कमी करून घेतलेले आहेत. आता परत इथे स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक साखळी घेतलेली आहे. आता इथे टोटल आपले 6 खांब तयार झालेले आहेत. तर 6 खांबाचा आपल्याला या राऊंडमध्ये 5 खांब तयार करायचे आहेत. म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला टोटल 1 खांब कमी करायचा आहे. तर इथे मी हे राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते. तर हे पाहू शकता, मी हे राऊंड सुद्धा कंप्लीट करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मिळवत जायचं आहे. तर इथे एक खांब मी स्किप करणार आहे. राऊंड आपल्याला चेंज करायचं नाही, असंच मिळवत जायचं आहे. आता हे पाहू शकता, आपलं राऊंड इथे संपलेलं आहे, कारण 5 खांब होते त्याचे 4 केले. आता इथे स्लिप टिशने जॉईंट न करता आपल्याला परत खांबावर खांब घालायचा आहे आणि 3 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 2 आणि 3 खांब तयार झाल्यानंतर आता काय करायचं आहे, एक खांब कमी केल्यावर 2 खांब तयार होतात. तर आपल्याला डायरेक्ट पुढच्या खांबामध्ये स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचा आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. इथे मी एक्स्ट्राचा धागा कट करून घेते. तर हे पाहू शकता, आपली स्लाइस तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण कॉटन भरलेलं आहे. तर थोडंसं आपल्याला हाताने प्रेस करत याला आकार द्यायचा आहे. आता आपण जे काळ्या कलरची लोकर घेतली होती, त्या काळ्या कलरच्या लोकरीने काय करायचं आहे, कुठे कुठे आपल्याला डॉट डॉट द्यायचे आहेत. पहिल्यांदा सिंपल गाठ मारून घ्यायची आणि हा एक्स्ट्राचा धागा आतमध्ये टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कुठे कुठे डॉट डॉट द्यायचे आहेत. तर इथे मी पूर्ण साईडने कंप्लीट करून घेते. इकडून आपल्याला 4-5 आणि इकडून 4-5 कंप्लीट करून घ्यायचे आहेत.
तर अशा पद्धतीने आपल्याला कुठे कुठे डॉट द्यायचे आहेत. इथे आपण टरबूजाच्या बिया बनवत आहोत. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.